गुड इव्हनिंग मॅम. हाय, गुड इव्हनिंग. आवाज गुड येतो इव्हनिंग तुम्हाला? मॅम. गुड इव्हनिंग. हो मॅम, तुम्ही आज 5. तारीख बदलायची गुड आहे. इव्हनिंग तारीख मॅम. राहिली. तारीख तेवढी चुकीची टाकला आहे. काय झालं आता? तोच पहिला मेसेज कॉपी केला ना, तारीख राहिली बदलायची. लिंक बदलली, तारीख राहिली. आज 8 तारीख आहे, तुम्ही 5 तारीख पाठवली. नाही काय, लगेच बदल केला. आली का तारीख तुमची? मॅम हो मॅम. मेसेज तसाच कॉपी केल्यामुळे आता तुमचे एवढे मेसेजेस असतात. मी काम चालू असतं. तुम्ही मेसेजला थोडं तरी वाट पाहायचं ना. किती टाईप करता मॅम लगेच क्लास मेसेज. कितीपर्यंत होणार आहे? होईल आता 7 7:30 पर्यंत जाईल. हो मॅम. हा काय मॅम बोला. मॅम स्क्रीन दिसत नाही. घेऊया मॅम. ते आताच एक तर गणपतीचा आवाजच आता मॅम, बदलला. 7 पर्यंत सारखे घेऊया. गाणे. मॅम काय मॅम मॅम 7:15 पर्यंत स्क्रीन घेऊया, म्हणजे दिसत गणपतीच्या नाही. घरात आरती पण करायची असते. किती घेऊ? 7:15 पर्यंत. हा हो मॅम. 7:15. ओके ओके, चालेल. बर चालेल. 7:15 पर्यंत घेऊया. आणि उद्या क्लास होईल. त्यानंतर मंगळवार आणि बुधवार मात्र पुन्हा एकदा सुट्टी घ्यावी लागेल आपल्याला. मंगळवारी महालक्ष्मी पूजन आहे आणि बुधवारच्या दिवशी पूजन आहे. तसं मॅम बुधवार मंगळवारी गुरुवार गौरी येणार आहेत ना. पण मी गुरुवारी घेणार आहे क्लास. बोला. मॅम मंगळवार आणि बुधवार गौरी येणार आहे म्हणून आहे का सुट्टी मंगळवारी? हो, आमच्या घरी गौराई असतात ना. गौराई असतात, त्यानिमित्त आम्हाला इथे कामं राहतात. मॅम स्क्रीन दिसत नाही. वगैरे बनवायचं. मॅम आमच्या घरातली गौरी मी उचलते. बरं ऐका, हे प्रकरण झालं होतं पहा आपलं क्रम ओळखणे. मग यानंतर मी एक प्रश्नपत्रिका पाठवली होती, बरोबर? हो मॅम. बरं, या प्रश्नपत्रिकेबद्दल जर काही डाऊट असतील तर ते विचारा, नाहीतर मग आपण जे पुढचं प्रकरण आहे गणिताचं, मला सांगा मॅम गणिताचे तो किती प्रकरण क्रम ओळखणे झाले? हा ही पीडीएफ मी सोडवली नाही. का नाही सोडवलं? नाही, डाऊट नाही, डाऊट नाही, डाऊट हा. नाही, डाऊट नाही, डाऊट नाही. ती पीडीएफ पाहिली नव्हती. डाऊट नाही, डाऊट नाही, डाऊट नाही, डाऊट नाही. किती वेळा सांगायचं मग? मग यामध्ये डाऊट आहेत का काही? बरं, मग ऐका, आपण जर गणिताला सुरुवात केली तर चालेल काय? यामध्ये काहीच डाऊट नाही आहेत का? कोणीच नाही सोडवली का? मॅम मी सोडवली नाही. ही पीडीएफ पाहिली नव्हती. ओके, बर. मॅम आता सोडवली ना? मॅम मी माझे डाऊट पाठवले आहेत. आहेत का यामध्ये काही डाऊट? नो. हो मॅम मी पाठवले. ह्यामधले आहेत का डाऊट? बरं, पटकन पाठवा काय असतील तर, कारण आपण लगेच दुसरं प्रकरण घेणार आहे. ओके, मुद्दाम सोडवले 15, 14, 15, 16, 17, 19, 20, 23. म्हणजे जवळजवळ 14 ते 23 प्रश्न आहेत. एखाद दोनच मध्ये स्किप केलेले तिने. बरं, तिचे 2 प्रश्न एवढे पाहूया. त्यानंतर मॅम आवाज येत नाही. कोणालाच आवाज नाही येते का? हो मॅम, तुमचा आवाज खूपच बारीक येत आहे. खूप बारीक येते. मॅम आवाज खूप बारीक येत आहे. एक मिनिट. माझा आवाज मॅम आवाज येत 100% यापेक्षा जास्त नाही होऊ शकत. यापेक्षा जास्त मोठा नाही होऊ शकत. मॅम आवाज येतोय. बरं, 14 पासूनचे प्रश्न होते तर तेवढे पाहूयात आपण. मुग्धाचे काय म्हणत, काय प्रश्न आहेत ते. 5, 8, 14, 26 आणि 70 यानंतर क्रमाने येणारी संख्या कोणती? बरं, यांच्यामध्ये पहा, काही कनेक्शन वाटते का तुम्हाला? 8, 8, 5 2 10.
जर दुप्पट केली 5च्या दुप्पट 10, 10 मधून 2 केले वजा, वजा 2 8, 8च्या दुप्पट 16, 16 वजा 2 14. बरोबर आहे. हा याच प्रकारचा फरक निघतो. काय केलंय पहा. एक मिनिट हा, पेन लवकर कधी कधी येत नाही. मॅम असं पण 8 + 3 8 3 दुने 6 हो, तर गुणिले 2 करून वजा 2 केले. सहा. हो, ते जे सांगितलं ना मी आता तुम्हाला, गुणिले 2 करून वजा 2 केलेले. एक मिनिट पण पेन का चालला नाही मॅडम तसं नाही. 5 पण मध्ये तुम्ही 3 दुप्पट केली आणि 2 5च्या दुप्पट 10, 10 मधून 2 वजा केले, 10 वजा 2 8 मिळाले, 8च्या दुप्पट 16, 16 वजा 2 14, 14च्या दुप्पट 28, 28 वजा 2 असं 26. या प्रकारे केलेलं आहे. मॅडम असं पण होतं 5 + 3 8 नंतर 8 + 6 14 3च्या पाड्याची संख्या हो होतं. प्लस करायच्या. अशा पेन चालू लागला पहा आपला. आणि हा, काय 14 केलं प्लस 5 गुणिले 2 वजा 2. हे सुरुवातीला 5च्या बाबतीत कसे आले, अशा प्रकारे 7.5 पर्यंत होईल. त्यानंतर 8. हो, 8 गुणिले 2 वजा 2. 8 दुने 16, 16 वजा 2 हे होतात 14. म्हणजे आता एक नंबर घेतला की पुढचा नंबर मिळून जातो. 14ला घेतलं की 14च्या दुप्पट वजा 2. 14 दुने 28 वजा 2 हे 26 झाले. मग 26ला तसंच घ्यायचं, दुप्पट करायचं आणि वजा 2 करायचे. 26 दुने होतात किती, 72. 72 मधून 2 गेले 70. मग आता 70च्या दुप्पट करा. 70 गुणिले 2 वजा 2. 70च्या दुप्पट 140. 140 मधून जर 2 वजा केले तर 138 मिळतात. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर झालं. समजलं का मुग्धा? मॅम बोला. मॅम नेक्स्ट क्वेश्चन घ्या. ओके. वाढलाय. हा वाढलाय का? मॅम हा बोला. मॅम 26 दुने 52 होतात. 26 दुने 52. माझं चुकलं का मग इथं काही? हो म्हणजे आपण जर दुप्पट वजा 2, दुप्पट वजा करत करत गेलो, काय राहिलं ते पण पाहावं लागेल. मॅम 72 होत नाही. हो खरंच की. मग आपलं कुठे राहिलं? मॅम असं होतं 5 + 3 8 तुमच्या पाड्यातल्या संख्या प्लस. एक मिनिट, आन्सर की आहे का तुमच्याकडे? मला आन्सर केला चेक करावं लागेल. काय आन्सर आहे मग याचं? मॅम बरोबर तसंच आहे. 5 अधिक 3 8 अधिक 6 14 14 अधिक 9 20. असे का? 5 आणि 3 8. मग असे का? मग 6 म्हणजे दुप्पट प्लस केला. 6 दुप्पट, 6च्या दुप्पट 12 मी पण प्लस तेच केलं. सांगत होतो. हो, मग 12च्या दुप्पट 24 प्लस केले. पण तसं तरी कुठे जुळतंय? 24 दुने 48 अधिक 70 अधिक 48. 4 आणि 2 6, 6 6 हा बरोबर तसंच होईल. म्हणजे 24 दुने 48 बरोबर आहे. म्हणजे 70 अधिक 48 करावं लागेल. 70 अधिक 48 7 आणि 4 हे झाले 11. 118 नाही ना पण उत्तर नाही ना येत. जुळतंय बरोबर पण उत्तर नाही ना. इथे काय झालंय माहितीये, यांच्याकडून आहे ना 52 बहुतेक 50 घ्यायला हवा होता. 26 दुने 52 करून वजा 2 करायला हवा होता, पण तो नाहीये. इथे आहे ना त्यांच्याकडून हा स्किप झाला. मी ज्या अगोदर ट्रिक सांगितली ना तर त्यामध्ये इथे 50 असायला हवे होते. म्हणजे 26 दुने 52 वजा 2 हे 50 झाले असते. आणि इकडे थोडं 100 मग आता बदललं असता हा.
बरं, हा तर पूर्ण जुळतोय. मग आपण काय करूयात, काय कुठला पर्याय क्रमांक आहे ना, तर 128च्या ऐवजी इथे 118 ठेवा, म्हणजे योग्य जुळेल. मॅम बोला. जर माझ्या मामाने मला सांगितलेलं जर तसा पर्याय असेल म्हणजे जो पर्यायात नसेल हा. तर तू म्हणजे किती पण ट्रिक केल्यावर ते उत्तर मिळतच नाहीये ना पर्यायामधलं. तर आपल्याला जे कम्फर्टेबल वाटणारा पर्याय असतो ना म्हणजे त्याला आपलं बदलायचं. उत्तर असतं ना त्याच्या जवळचा एक पर्याय घ्यायचा म्हणजे 118 आलं तर त्याच्या जवळचं 128. हा 128 आहे ना मग. बरं, हे समजलं का मग तुम्हाला? या पद्धतीने जुळते, पण पर्याय नाही. अगोदरही जुळला होता बरोबर, पण हा नाही होत. 26च्या दुप्पट असा पाहिजे होता की 52 वजा 2 50 असायला होता, पण नाहीये तिथे आन्सर. की मी पाठवलेली आहे, पहा तुम्हाला एकदा चेक करा. नसेल पाठवली तर मला एकदा मेसेज करा, मी पुन्हा पाठवते. मॅम स्क्रीन दिसत नाही. स्क्रीन नाही दिसत आहे. बरं, ज्यांना स्क्रीन नाही दिसत त्यांनी प्लीज रिजॉईन करा. 15वा पण प्रश्न होता तिचा. 6वा घेऊयात. या 15 नंतर 6 कुणाचा होता तो घेऊयात. 5 नंतर 9 नंतर 18 मग 34 5 दुने 10 वजा 1 तर आता दुप्पटच झाला इथे. बरं, आता आपण याला काय जुळतंय ते पाहूयात. आता हा कसा येऊ शकतो, 2चा वर्ग अधिक 1 3चा वर्ग, तर हा डायरेक्ट आहे. हम्म, 2चा वर्ग अधिक 1. आपण जर असं केलं पहा, 2चा वर्ग 5 गुणिले 10 वजा 1. नाही ना जुळत. पण तसा 9 दुने 18 वजा 1 कुठे आहे तिथे, अधिक 1 केला समजा, तर आपल्याला हा 5 मिळाला. मग यानंतर आपण 5चा वर्ग नाही करू शकत. पुढे आपण असंही करू शकतो, बघू आपण 3च्या वर्गानुसार जुळतोय का, पण डायरेक्ट 3चा वर्गच येतो. हा, असा आणखी एक जुळतो पहा. इथे डायरेक्ट 2चा वर्ग मिळवला. 2चा वर्ग म्हणजे इथे 4 मिळवला, वर्ग मिळवला, 4 मिळवला. इकडे डायरेक्ट 9 मिळवला. इकडे डायरेक्ट 4 9 मग 36 मिळवायला पाहिजे. 4 चौक 16, 16 जर मिळवलं तर पहा होतंय का. 2चा वर्ग 3चा वर्ग 4चा वर्ग मिळवलाय. 4चा वर्ग 16, 16 मिळवला. त्यानंतर 5चा वर्ग 25 मिळवला. बरं, आपण पाहूयात हे जुळेल बरोबर. 5 अधिक 2चा वर्ग म्हणजे किती झाले, 5 अधिक 4 हे 9 मिळाली. पुढचा नंबर मिळाला. त्यामध्ये तसंच 9 अधिक 3चा वर्ग जर मिळवला तर 9 अधिक 3चा वर्ग हा 9 म्हणजे हा 18 मिळाला. अगदी त्याच प्रकारे आपण पुढे गेलो. 18 अधिक 4चा वर्ग केला तर 18 अधिक 16, 4चा वर्ग हा 16, 8 आणि 6 14, हात चालेल 1 म्हणजे हा 34, म्हणजे हा बरोबर जुळतोय पहा. मग अगदी याच प्रकारे जायचंय. 34 अधिक आता 5चा वर्ग इथे मिळवावा लागेल, म्हणजे 34 अधिक 25. 34 आणि 25 किती झाले, 5 आणि 4 आणि 9 झाले, 3 आणि 2 5 झाले, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे योग्य आहे. प्रश्न समजला सर्वांना? हे जमलं? हा, ओके. वर्ग संख्या मिळवत गेलेत पहा. पुढचे म्हणजे काहीही करावं लागतं इथे. वर्ग संख्या मिळवा, कमी करा, कुठल्याही प्रकारे ट्रिक. अगोदर फरक पाहून घ्यायचा, वर्ग संख्या आहेत का, जवळची मागची पुढची आहेत का, असं काहीच नाही की अगदी पाहता क्षणी लगेच उत्तर समजेल असं नाही. या प्रश्नामध्ये थोडंसं तुम्हालाही वेळ जाऊ 4 शकतो. नंतर 8 यायला पाहिजे ना, 9 कसं येणार? कशामध्ये? ह्याच्यात म्हणतात 5 प्लस 2चा वर्ग बरोबर 5 अधिक 8. मग खाली 3चा वर्ग ऐक ना, नंतर इकडे घेतला बघ, काय? हे बघ, पुन्हा एकदा समजून घे काय केलं. इकडे बघ, आता हे बरोबर आहे. मी जे केलंय ना ते अगदी बरोबर आहे. काय केलं, या 5 मध्ये 2चा वर्ग मिळवला. हा 5 मी आहे असा घेतला, 2चा वर्ग मिळवला, म्हणजे 5 आणि 2चा वर्ग होतो 4.
5 आणि 4 हे 9 झाले बरोबर. आता हे पुढचा नंबर आपल्याला मिळाला. मग आता 9 कडे गेलो. 9 ला तसंच ठेवलंय आणि 2च्या पुढची वर्गसंख्या म्हणजे 3चा वर्ग आपण मिळवला. म्हणजे 9 आणि 3चा वर्ग पण 9. असे 9 आणि 9 मिळून हे 18 तयार झाले. हे इथे 18 मिळाले. या 18ला असंच घेतलं आणि आता 2चा वर्ग मिळवून झाला, 3चा झाला, आता नंबर होता 4चा वर्ग मिळवण्याची. मग 4चा वर्ग घेतला. 4चा वर्ग आहे 16. मग 18 आणि 16 यांची बेरीज केली तेव्हा ती मिळाली 34, जी की आपली पुढची संख्या आहे. मग या 34 मध्ये आता 2चा झाला, 3चा झाला, 4चा झाला म्हटल्यावर नंबर कोणाचा आला आता? कोणता वर्ग मिळवण्याचा वर्ग आला, नंबर आला? 5 बरोबर. 5चा. मग आपण काय केलं? 5चा वर्ग मिळवला. मग 34 अधिक 25, 5चा वर्ग 25, 34 आणि 25 यांची बेरीज होते 59. म्हणून पर्याय क्रमांक 4. आता लक्षात आलंय का? हो. ओके. हो. लिहून घेत चला. जरी आता नाही लक्षात आलं तरी तुम्ही घरच्यांना विचारलं किंवा तुम्ही निरीक्षण केलं तरी तुम्हाला लक्षात येऊन जाईल. घाई गडबडीमध्ये कधी कधी लक्षात येत नाही आणि हाच प्रश्न पुन्हा तुम्हाला कधी विचारला तर मग तो येणार नाही. मग त्यासाठी तुम्ही असे ट्रिक्स जे आहेत तर त्या सुद्धा लिहून ठेवायचे की ही ट्रिक्स पुढच्या एखाद्या प्रश्नासाठी सुद्धा आपण एखादी वापरून पाहू शकतो. आता 16 सुद्धा होता, 16, 17 होता, मला वाटतं फक्त 18 नव्हता. 16 माझा तर 6वा प्रश्न होता ना. हा आणि हे तर सर्व गण आहेत. 1चा घन, 2चा घन, 3चा घन, 4चा घन, मग 5चा घन, 125 16 मध्ये. बरं 6वा होता कोणाचा तरी, तो घेऊयात 6वा. मॅम माझा होता. कोणाचा होता? 1 मिनिट हा. मी आता स्वराजचा होता का सायराजचा होता? मी नाव बंद मॅम केली. सायराजचा होता. ओके, आता दिसेल मला कोण बोलतोय. हा, काय होतं मध्ये मध्ये आलं की मी पट्टी हाईड करत असते, मग त्याच्यामुळे कधी कधी दिसत नाही मला कोणी बोलले. 6वा 15, 21, 24, 30 आणि 33. फरक पाहूयात. 15 आणि 6 21. इथे 3च मिळतो. पुन्हा 6, पुन्हा 3, म्हणजे 3 3 6चा फरक आहे. 139 हो, हे समजलं तुम्हाला. आता 15 मध्ये जर 6 मिळवले आपण तर किती आले? पेनला काय होतं काय माहिती, कधी कधी बंदच राहतो. हा, 1 मिनिट हा. पहा, 15 मध्ये 6 मिळवले 21 आले. 21 मध्ये 3 मिळवले 24 आले. 24 मध्ये पुन्हा 6 मिळवले 30 झाले. 30 मध्ये 3 मिळवले 33 झाले. आता नंबर आला 6चा. 33 आणि 6 हे झाले 39. समजला प्रश्न? सायराज, समजला का? हो टीचर, हो समजला. मॅम. बरं, पाहता 15 झाला, 16 झाला, 17 होता का मुग्धा? ओके. 6 नंतर 12. 6 दुने 12 अधिक 1 13. 13 दुने 26 वजा 1 25. 25 दुने 50 अधिक 1 51. एकदा प्लस केला आणि एकदा मायनस केलेला आहे. पहा इकडे काय केलं? 6 गुणिले 2 आणि अधिक 1 केला. 6 दुने 12, 12 आणि 1 झाले 13. काय केलं? दुप्पट केले. 13 दुने 26. 26 वजा 1 केला, एकदा प्लस केला 1 आणि एकदा मायनस 1 केलेला आहे. असा हा 25 मिळालेला. त्यानंतर 25 गुणिले 2, आता अधिकचा नंबर आला. 25 दुने 50, 50 आणि 1 होतो 51. 51च्या दुप्पट. 51 दुने किती होतो बरं? किती होतो? 102. 102. मग 102 आता प्लस करायचे की मायनस करायचे? मायनसचा नंबर झालाय म्हटल्यावर मायनस. म्हणजे आता 102 वजा 1 हा झाला 101. पर्यायामध्ये 101. पर्याय क्रमांक 1. ओके, समजलं? ओके. तर 18 नव्हता. 18 तर काय या वर्गसंख्या आहेत. 19 होता का? हो.
बर 3 नंतर 7 15 ही तर अतिशय पेपर मला एकदम सोपा दिसतोय. 3 दुने 6 अधिक 1 7 झाले. 7 दुने 14 अधिक 1 15 झाले. 15 दुने 30 अधिक 1 31 झाले. 31 दुने 62 अधिक 1 63 झाले. मग इथे गुणिले 2 अधिक 1 करायचे. 63 गुणिले 3 सॉरी 63 गुणिले 2 किती होतात? या मध्ये 2 करायचे. 2 दुने 6 6 दुने 12 12 अधिक किती झाले? 127. ऑप्शन नंबर 4 आला. ओके समजलं. आता 20 नंबर होता का मुग्धा? होता का 20 नंबर वाला होता का? नव्हता. बरं आपण काय करूयात आता? 20 नव्हता मग कोणता होता? 21 होता का? आता मी तुझे लिहून नव्हते घेतलं कारण सलगच प्रश्न. 23. 23 4 18 48 आता 4 चोक 16 अधिक 2 18 दुने 36 नाही जुळत. म्हणजे आपल्याला थोडस वेगळ्या मार्गाने जावं लागेल. मॅम 4 20 नंबरचा पण होता. 20 होता का? बरं आता 23 ची एकदा ट्रिक पाहते मी काय करता येईल यामध्ये. बघूयात आता यामध्ये जर आता 4 आलाय 2चा घन 8 आणि 2चा वर्ग 4 म्हणजे हा तर 4चा फरक येतो. पुन्हा 3चा वर्ग सत्तावीस 3चा वर्ग 9 म्हणजे हा मिळाला 18. एकच मिनिट मला उत्तर मिळालं की मग तुम्हाला सांगते. त्यानंतर 48 आहे 2चा झाला वर्ग घन तर 3चा झाला आता 4चा घन हा 64 आणि 4चा वर्ग 16. 14 मधून 6 गेले 8 5 मधून 1 गेले 4 48 म्हणजे हा राईट जुळतोय पहा. आता मला जी ट्रिक समजली आहे ती मी तुम्हाला एक्सप्लेन करते. हा सोपा आहे प्रश्न. पहा काय केलं या प्रश्नामध्ये 23 नंबरच्या 2चा घन वजा 2चा वर्ग केलेला आहे. 2चा घन वजा 2चा वर्ग. 2चा घन हा 8 होतो आणि वर्ग 4 होतो. म्हणजे यांची जर वजाबाकी केली तर ती 4 होते बरोबर. मग अगदी पुढे तसंच केलेलं आहे. वर्ग आणि घनांचा फरक आहे हा फक्त. आता पुढे गेलेला आहे 3चा घन. 3चा घन वजा 3चा वर्ग. 3चा घन 27. 27 मधून 3चा वर्ग वजा केला 9 तर मिळतो 18. असं माझा पेन थोडा व्यवस्थित चालत नाही. जरा मध्येच बंद होतोय थोडा वेळ जातोय आज आपला. त्यानंतर 4चा वर्ग आणि घन यांच्यातला फरक आहे. 4चा घन आणि 4चा वर्ग. 4चा घन होतो किती? 64. यांच्यामधला फरक 48. 5चा घन वजा 5चा वर्ग. 5चा घन -60 equal to 48. हो एक मिनिट. बरेच जण खूप जॉईन करून 125 minus 25 equal to 5 200. -20 आन्सर आहे 5 equal to 100. 100 मिळाले. समजलं का? हो मॅम. कशाला घ्यायचा मॅम 20 नंबरचा घ्या ना. इथपर्यंत. आता 6चा कशाला घ्यायचा? जेवढं विचारलं तेवढंच काढायचं. 6 नंतर तुम्ही 7 पण म्हणणार 8 पण म्हणणार. तो कुठे दिलाय तुम्हाला? हे समजलं ना? मॅम 20 नंबरचा घ्या ना. ओके 20 नंबरचा पण घेते चालेल. मॅम 20 नंबर. एकच मिनिट हा. काय झालं या प्रश्नपत्रिका या वर्षी माझ्यासाठीच नवीन आहेत. मी आणखी सोडवलेल्याच नाहीत पाहिलेल्याच नाहीत. ऑफलाईन झालेल्या नाहीत. सुरुवातीच्या झालेल्या आहेत त्यांना पण. 20 नंबर पहा
2, 7, 28 आणि 63. प्रश्न त्यांचा जर आठवड्याला होता प्रश्न पाठवला. आज समजला. वेळच नाही भेटला मला पाठवायला. मॅम त्याला पहिल्यांदा 1चा वर्ग अधिक घन अधिक 1 केलंय, नंतर 2चा घन वजा 1 केलंय, वजा एक. नंतर 3चा घन अधिक 1 अधिक केलंय, एक. बरोबर आहे. घन 4चा घन वजा 1 केलंय. घन अधिक 1 घन वजा 1. प्रश्नपत्रिका म्हणजे 26 उत्तर येतं. मॅम मी पण तसंच काढलेलं. हो, मग समजलं का तुम्हाला? हो मॅम, मला समजलं का तेव्हा मग? समजलं नव्हतं, आता समजलं. आता समजलं ना? ओके. बरं, 1 घन अधिक 1 25 तुम्ही प्रश्नपत्रिका घेतायत का? हो, प्रश्नपत्रिका. 1 मिनिट हा, बॅटरी लो झाली. एकच मिनिट. आज काय झालंय ते महालक्ष्मी गणपती आणि त्याच्यामध्ये आज आमचा अबॅकसचे होतं कार्यक्रम होता. रेग्युलर सुट्टी नाही देता येत. वेळच नाही भेटला. बरं, 25 ना? 1, 3, 15 आणि 105. नव्हतं मॅम, 20 मध्ये मॅम नाहीये, हो, 1 आणि 3 3. नाहीये मॅम. 3 5 15. एकच मिनिट हा, मला थोडा विचार करू दे या प्रश्नाला की काय झालेलं आहे. 1, 3, 5, 15 आणि 105. 1 चा घन, 3 चा घन. हा, काय केलंय माहिती यामध्ये? मागच्या दोघांचा गुणाकार आहे. म्हणजे 1 आणि 3 चा गुणाकार हा 3. आलं लक्षात? पुन्हा या 3 आणि 15 चा गुणाकार पुढे. 3 गुणिले 15. नाही, 15 गुणिले 3 नाही जमणार. 15 7 होईल ना, तो तसा तर नाही. मॅम 3 5 15 3 5 15. हा, 3 5 15. आणि 15 बरोबर आहे. 105. 3 5 मूळ 15. संख्येच्या क्रमानुसार हो, मूळ कोणते आहे? हो, मूळ संख्या. मूळ नाही, विषम होईल, पण आपण बघूयात ना आता पुढे. हो, 15 7 विषम 105. हो, आता 15 7 105 आणि 15 आता 9 घ्यावा लागेल आपल्याला. कारण 3 5 7 या क्रमवार विषम पण आहेत. 15 9 135 तर नाहीयेत. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल? 105 घ्यायचा. 105 घ्यायचा आहे. थोडा वेळ लागेल प्रश्नांना. 105 गुणिले 9 घ्यावा लागेल. मग 105 गुणिले 9 आपल्या जर केलं गुणाकार, हा होतो तर 945. हो 945. 945. म्हणजे या क्रमवार गुणाकार यामध्ये दिलेले आहे. बरोबर आहे, 945. क्रमवार विषम संख्यांचा गुणाकार जर टीव्हीचा आवाज कमी कर. आपण मिळवत गेलेले. समजला का प्रश्न? मॅम बोला. बोला. मॅम आज क्लास 7:15 पर्यंत होणार आहे की 7:30? एक लिंक संपेपर्यंत. लिंक संपली, क्लास संपला. एक लिंक आज साधारण 7:30 मॅम आज 6:30 क्लास सुरू झाला आहे ना? 6:30 नाही, 6:45 झाले होते. आज पण उशीर झाला होता. बर, यामध्ये नाहीत ना काही प्रश्न? मॅम 7 8 नंबरचे घ्या ना, ते राहिले होते. कोणते राहिले होते? काय अरे झाले होते क्रम ओळख. 7 व 8. मॅम प्रश्नपत्रिकेमधील 7 व 8 प्रश्न माझ्याकडून पाठवायचे राहिलेले ते घ्या ना. हे राहिले होते का? हो. याच्यातले 7 नंबर आणि 8 नंबर राहिलेत का? ओके. मी आज गणिताचं प्रकरण घेणार होते, पण आज यातच वेळ गेलाय. पण असो, हे प्रश्न सर्वात महत्वाचे. हे प्रश्न चुकीचं मॅम पद, इंग्रजीचं प्रकरण वर्गीकरण. केव्हा घ्यायचं? कशाचं? इंग्लिश. इंग्लिशचे प्रकरण हो. महालक्ष्मी झाल्यानंतरच घेऊयात. एवढं गौराई उठल्यानंतर घेऊयात. तोपर्यंत गणितच ठेवूयात कंटिन्यू. मॅम मला 10 प्रश्न समजले. हो, आता झालेत ना आपले थोडेसे मराठी गणित हे झालेले आहेत. मराठी झालं, इंग्लिश झालं, बुद्धिमत्ता झालं. आता पुन्हा एकदा गणिताकडे आपल्याला जास्तीत जास्त फोकस आहे फक्त गणित आणि इंग्लिश वरतीच करायचं आहे. सॉरी, गणित आणि बुद्धिमत्तेवरतीच करायचं आहे. 5 मिनिटात.
बरं पाहता 6वा आणि 7वा 15, 21, 24, 30 आणि 33. मॅम हे 7वा आणि सांगितलं. 8वा 6वा सांगितलं ना मी 7वा तुम्हाला. आणि 8वा 7वा आणि 8वा ओके. शेवटचे 10 मिनिट राहिलेले आहेत पहा फक्त. इथं थांब 14, 17, 23, 24, 26, 14. एक मिनिट आता मला याला पण पाहू द्या काही ट्रिक जुळते का. फर्स्ट मॅम पहिला 3 एके 3 3 एके 3 3 दुनी 6 4 वजा 1 3. त्यानंतर मग अधिक 14 आणि 1 3 अधिक 17 2 झाले. मग 7 अधिक मधून 3 1 आता गेले 6. 17 आणि 6 23. असं जुळतंय का बघूयात. म्हणजे मॅम पहिला हा, 3 असं- गुणिले 6 3 गुणिले नाही 2 नाही केले 3 गुणिले 6 नाही. नीट सहा लक्ष द्या 2 मिनिट लक्ष द्या. आता बोलू 3 गुणिले आता इथे काय केलेलं आहे 3 गुणिले 14 2 14 मधल्या अंकांची वजाबाकी केलेली आहे. 14 मधल्या अंकांची वजाबाकी 14 मध्ये मिळवलेली म्हणजे 14 अधिक 14 वजा 14 वजा 1 नाही सॉरी 4 वजा 1 करावं लागेल. 4 वजा 1 म्हणजे झाले किती 14 अधिक 3. 14 अधिक 3 हे झाले 17. मग अगदी याच प्रकारे आता 17 कडे आलो. 17 अधिक 17 मधल्या 7 एकक स्थानामधून दशक वजा करायचं आहे. 7 वजा 1 हे झाले 8 म्हणजे 17 अधिक 8. 17 आणि 8 7 आणि 7 वजा 1 8 का? नाही ना तसं नाही. अरे एक इकडे मिळवला मी वजा करायचा होता. 7 वजा 1 6 झाला. 7 वजा 1 6 झाला म्हणजे 23 आले. 5 जुळते. आता या 23 मध्ये पूर्ण प्रश्न झाल्याशिवाय लिहू नका. कारण पूर्ण आपल्याला शेवटपर्यंत हे जुळतंय का पाहावं लागेल. पुन्हा 3 मधून 2 वजा केले 1 उरेल म्हणजे 23 मध्ये आता एकच मिळवावं लागेल. 23 वजा 24 सांगते बरोबर जुळते पहा. सेम याच पद्धतीने आहे. 24 अधिक 4 वजा 2. 4 वजा 2 हे झाले 2 म्हणजे 24 आणि 2 26 आहेत का पुढे आहेत. म्हणजे 24 आणि 2 हे झाले 26. 26 अधिक काय करावं लागेल काय मिळवायचं आहे त्या 26 मध्ये 4 26 मध्ये मिळवले झाले 30 आणि 30 अगदी बरोबर आहे. ऑप्शन नंबर 1 ऑप्शन नंबर 1. पर्याय क्रमांक 1 समजला का प्रश्न? प्रश्न समजला का? हो एखादा कुठेतरी कठीण प्रश्न आहे. असे काय खूप जास्त कठीण नाहीयेत प्रश्न पाहिले की लक्षात येत आहेत. जाऊयात पुढे आहेत का 7 आणि 8 पण होता ना 23 29 47 आणि 75. 23 मध्ये आता किती मिळवले? 6 मिळवले. यामध्ये तुम्हाला एकच करावं लागणार. तुम्ही जेवढे जास्त प्रश्न असे सोडवणार ना तेवढा तुमचा जास्तीचा सराव होणार आणि तेवढा तुम्हाला फायदा होणार आहे. यासाठी तुम्ही पण शोधा ट्रिक. मला पण बघते 2 मिनिटात काय आठवतंय का बरोबर होतंय का जुळतेय का. 8वा समजा 3 दुने 6 असं होऊ शकतं. पायकडे पाहता 23 मध्ये काय केलं 23 अधिक 3 गुणिले 2 म्हणजे 23 अधिक 3 दुने 6 म्हणजे हे 29 झाले. मग या 29 मध्येच 2 गुणिले 9 करा. 29 अधिक 9 दुने 18 असा जुळतोय का पहा. 8 आणि 9 17 म्हणजे हा बरोबर 47 जुळतोय. इथं तर जुळला हे 3 इथपर्यंत जुळलं. मग 47 अधिक ट्रिक येते याला हो बरोबर लागू होतीये. 47 अधिक 7 चोक 28. 8 आणि 7 15 पुन्हा 4 2 6 आणि 1 7 बरोबर ही 7 7 14 आणि 1 15 4 आणि 1 5 5 आणि 2 8 5 7 5 आणि 2 7 35 म्हणजे 75 75 अधिक 35. 75 आणि 5 80 90 100 110 110 होईल. 110 उत्तर. ओके आता माझ्याकडे आन्सर की पण काढली. आन्सर केला पण आहे. पर्याय क्रमांक 3.
आन्सर केलं राईट आहे. पर्याय क्रमांक 3च आहे. आपलं पण आलं 3च आलं. समजलं का सर्वांना कसं आलं? मॅम 9वा प्रश्न घ्या. 9वा प्रश्न, पण प्रश्नपत्रिका सोडवली नाही म्हटले. आता कसे काय प्रश्न आले? 81, 121, 169 आणि 225 यामध्ये प्रश्न लिहिण्यासारखे आहे का? पहा बरं काय आहे याच्यामध्ये. किती सोपे प्रश्न आहेत. 2चा वर्ग, 11चा वर्ग, 9चा वर्ग, त्यानंतर 11चा वर्ग, त्यानंतर 13चा वर्ग, आता 17चा वर्ग. 121, 11चा वर्ग आणि 13चा वर्ग 169 व्हेरी गुड, व्हेरी गुड. समजले सर्वांना? समजले ना? संख्या पाहिल्या की लक्षात आलं पाहिजे. मॅम बर, आणखी आहेत का कोणाचे काही प्रश्न? आज आता गणित नको चालू करायला, तर राहिलेत फक्त 4 मिनिट. यामध्ये सांगा असतील काही तर हेच घेऊयात, कारण ते पण पुढचंही प्रकरण अर्धवट राहील. यामध्येच पहा काही कठीण वाटत असेल ते घ्या का कंटिन्यू करायचे राहिलेले काही पहिल्यापासून. ज्यांनी नाही सोडवली त्यांच्यासाठी जेवढे होतील तेवढे कंटिन्यू करायचे का? मॅम बरं, काय करायचं सांगा, तुम्ही सांगा. आता 3 मिनिटांमध्ये काही पुढचं प्रकरण होणार नाही, त्याची सुरुवात पण होणार नाही. सुरुवात होण्या अगोदर संपेल. काय? सोडूया. तुम्ही सांगा ना कुठला प्रश्न घेऊयात. तुम्ही सांगताल ते घेते मी. 10वा. बरं, 10वा राहिला होता का आपला? 10वा पहा आता. 23, 28, 34, 41 आणि 49 पहा. 23 मध्ये जर 5 मिळाले 28 आणि नाही ना जुळणार. 34, 5, 6, 7 नुसार जुळतंय का पाहूयात आपण. हा पहा, क्रमवार संख्या जुळतात पहा. अरे एकदम जुळतात. पहा 23 मध्ये जर 5 मिळवले 28 झाले. 28 मध्ये 6 मिळवले 34 झाले. 34 मध्ये जर 7 मिळवले नाही ना 5, 6, 7. एक मिनिट हा. आपण थोडं लिहूनच घेऊयात, तिथे गर्दी होती. मॅम बरोबर आहे. 41 प्लस 8 केले तर 49 जमतंय का? तुम्ही पाहिलं का? एक मिनिट हा, मला पाहावे लागेल. 58 आहे मॅम. 58 उत्तर येतं. 58 ओके ओके. आपण चेक करूयात. आता 5 मिळवले 6 मिळवले प्लस 5 प्लस 6 प्लस 7 प्लस 8 पुढे प्लस 28 मध्ये 6 मिळवायचे 34 आणि मग 7 मिळवायचे प्लस 9. बरोबर 58 राईट आहे. गुड नाईट मॅम. ओके, बरं शेवटचा आता फक्त 1च मिनिट राहिलाय. मध्ये काही प्रश्न होणार नाहीत. आजचे प्रश्न समजलेत का सर्वांना? बरं, आज एक प्रश्न तुम्हाला प्रश्नपत्रिका पाठवते. बाय, गुड नाईट आणि सर्वांना गुड नाईट मॅम. साऱ्या शुभेच्छा. गुड नाईट मॅम. बाय, गुड नाईट. गुड नाईट मॅम. गणपती बाप्पाच्या तुम्हाला आणि तुमच्या सर्व परिवाराला शुभेच्छा. गुड नाईट मॅम. बाय मॅम. बाय मॅम. गुड नाईट मॅम.